नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बातमी आहे औसा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची। 116 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त। तेलंगणा, ओडिशा व औसा येथील 3 आरोपींवर झाला गुन्हा दाखल। 15,81,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रिजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की महात्मा फुले नगर औसा येथे एक व्यक्ती त्यांच्या साथीदारासह राहत्या घरामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे याची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचासह छापा मारून एक संशयित स्कॉर्पिओ वाहन क्रमांक AP20N 3637 मध्ये बसलेले रमेश आर यादाई तेलंगणा, निवास लक्ष्मीकांत बडई ओडिशा यांच्यासह वाहनाची झडती घेतली असता गांजाच्या प्लॅस्टिक रॅपिंग केलेले पॉकेट मिळाले। अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा परशुराम देवीदास कांबळे राहणार फुलेनगर औसा यांना विकल्याचे सांगितले। कांबळे यांच्या घराची झडती घेतली असता गांजाच्या 37 पॉकेट मिळून आलेल्या आहेत। वरील आरोपीविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून कांबळे हा आरोपी फरार आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, DYSP कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक सुनील रिजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरोटे, प्रमोद बडोले, संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गुट्टे, मुजोबुद्दीन सय्यद, मोतीराम घुले, भरत भुरे, गोविंद पाटील व बालिका सरोदे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।